नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका खूप जवळ आल्या आहेत आणि मी जवळ आल्या आहेत एवढ्यासाठी सांगतो आहे की सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा आणि धावपळ सुरू झाली आहे आणि विधानसभा तर त्यानंतर 6 महिन्यांनी आहेत आणि महापालिकेच्या निवडणुका होणार म्हणताना बरखास्त होऊन जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष उलटून गेलीत. राज्यातल्या 15 महापालिका निवडणुका कधी होतील हे कोणीही सांगू शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर मनसेसारख्या एका आपण छोट्या पक्षाचं म्हणू, छोटाच पक्ष आहे तो, भले राज्यात तुरळक कुठे ना कुठे त्याची ताकद असेल, पण अवघा एक आमदार ज्यांचा विधानसभेत आहे, अशा पक्षाला जर शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा लाडका नातू रोहित पवार घाबरलेले असतील तर मग आगामी निवडणुकांमध्ये काय होणार आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. ज्या मराठी माध्यमातून वेगवेगळे सर्वे किंवा कुठले अंदाज किंवा कुठले गौप्यस्फोट करून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची महाविकास आघाडी आणि अखिल भारतीय पातळीवर जी इंडी आघाडी नावाची संघटना निर्माण झालेली आहे ती कशी महाराष्ट्रात प्रचंड विजय मिळवणार आणि भाजपला सगळ्यात मोठा दणका महाराष्ट्रातच कसा बसणार ही जी माध्यमं रंगवून सांगत असतात, त्यावरून ह्या पवारांच्या लाडक्या नातवाने पुरता बोळा फिरवलेला आहे. मला गंमत वाटली काल रोहित पवार यांचं कुठल्या तरी चॅनेलवर एक वक्तव्य बघितलं. अर्थात ते सगळ्याच 50-25 कॅमेरा आणि माईकसमोर बोलत होते, त्यामुळे इतरांनी ते दाखवलं असेल. आणि कारण काय होतं तर मनसेने लोकसभेच्या निवडणुकीसाठी 9 उमेदवार ठरवून टाकले अशी जी बातमी आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांच्यासारखा शरद पवारांपेक्षा अधिक जाणता तरुण नेता प्रतिक्रिया देत होता आणि तो म्हणत होता की मनसे ह्या ज्या काही निवडणुका लढवण्याच्या तयारीला लागलेला आहे तो भाजपला मदत करणार आहे. आता मनसे हा पक्ष जेव्हा स्थापन होतो, आजपर्यंत अनेक निवडणुका लढवतो, तो भाजपला मदत करण्यासाठी असता तर कधी ना कधी भाजपच्या आघाडीत युतीत गेला असता, पण तसं काही झालेलं नाही. पण रोहित पवारांच्या आजोबापासून काकापर्यंत कधी ना कधी भाजपशी चुंबाचुंबी अगदी राजकीय पातळीवर निवडणुकीतसुद्धा झालेली आहे. आणि त्या पक्षाने निवडणुका नाही लढवायच्या तर पक्ष स्थापन कशासाठी करायचा असतो? कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा स्थापन होतो आणि निवडणूक आयोगात जाऊन आपलं नोंदणी करतो, रजिस्ट्रेशन करतो, मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याने निवडणुका लढवायच्या नसतील तर त्याला राजकीय पक्ष कशासाठी म्हणायचं? तर मुद्दा असा की जणू काय रोहित पवार यांचा अंदाज किंवा थिअरी अशी आहे, बुद्धी अशी आहे, आकलन असं आहे की मनसे जर निवडणुकीत उतरला नाही तर भाजपचं नुकसान होणार आहे आणि आपोआपच महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी इंडी आघाडी यांचा फायदा होणार आहे, हे गृहीत आहे. आणि ही अक्कल या नव्या जाणत्या नेत्याची नाही आहे रोहित पवारांची. हे खूप आधीपासून चालू आहे. गेल्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, तर तो वंचित बहुजन आघाडीमुळे झाला. म्हणजे वंचित बहुजन आघाडीने पक्ष स्थापन करावा, भाषणं करावीत, पत्रकार परिषदा घ्याव्यात, पण निवडणुका लढवू नये अशी अपेक्षा असेल तो सगळ्यात बुलंद पुरोगामी नेता अशी आजकाल व्याख्या झालेली आहे. मुद्दा असा असतो की तोच आरोप ओवैसी यांच्यावर पण वारंवार होत राहिलेला आहे, भाजपची बी टीम. आणि नंतर त्याच पक्षाशी चुंबाचुंबी करायला हेच सगळे पुरोगामी जात असतात. कर्नाटकमध्ये 2018च्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत
जनता दल सेक्युलर ही भाजपची बी टीम आहे असं म्हणणारे राहुल गांधी निकाल लागल्यानंतर त्याच जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्री पद बहाल करून मोकळे झाले. तेव्हा रोहित पवार हे जाणते किती नेते आहेत हे यातून कळतं. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की तुम्ही पक्ष काढता तर तुम्ही जी भूमिका तुम्हाला मनसेकडून अपेक्षित आहे की तुमचं उद्दिष्ट खरोखरच भारतीय जनता पक्षाला देशात आणि महाराष्ट्रात पराभूत करायचं असेल तर तुम्हाला पडेल ते काम करायला आणि भूमिका घ्यायला तयार असलं पाहिजे. आणि ती भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी माघार घेण्याची असली पाहिजे. जी अपेक्षा रोहित पवार मनसेकडून करतात किंवा शरद पवार आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते OIC किंवा प्रकाश आंबेडकरांकडून करतात, तीच अपेक्षा समोरचे तुमच्याविषयी बाळगत असतात. समजा अगदी भाजपला सुप्रियाताईंनी जाहीर करायचं की कुठल्याही परिस्थितीत भाजप पराभूत होणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू, वाटेल तो त्याग करू. तर मग सुप्रियाताई शरद पवार यांनी घोषित करून टाकावं की आमचा जो राष्ट्रवादी पक्ष उरला सुरला आहे त्याचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरणार नाहीत. आम्ही मनपूर्वक आम्ही काँग्रेसच्या उमेदवारांचा पाठिंबा देऊ, त्यांना आमची मतं त्यांच्या झोळीत टाकू. काम संपलं. आत्ता या क्षणी मी बोलतोय तेव्हा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातलं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप पूर्ण होऊन जाईल. शिवसेना आणि काँग्रेस, बस तिसरा पक्ष नाहीच आहे कोणी. जर राष्ट्रवादीने 14, 15, 16 जागा पाहिजेत असा हट्ट सोडून दिला आणि आम्हाला एकही जागा नको, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस या दोघांनी जागा वाटप करा. राष्ट्रवादी उरली सुरली यांचे सगळे कार्यकर्ते हे या दोन्ही मित्रपक्षांच्यासाठी पूर्णपणे झटतील आणि त्यांचे खासदार निवडून आणतील, जेणेकरून मोदी प्रणित भाजपचे जवळजवळ सगळे उमेदवार लोकसभेला महाराष्ट्रात पराभूत होतील. का नाही भूमिका घेत तुम्ही? मजा अशी आहे मित्रांनो की वंचित बहुजन आघाडी असो, OIC असो किंवा मनसे असो, हे तुमच्या इंडिया आघाडीत सहभागी झालेले नाहीत. तुम्ही त्यांना बोलवलेले सुद्धा नाहीत बैठकीला. ते बाजूला आहेत. त्यांनी प्रयत्न केला, तुम्ही त्यांना बरोबर घेतलेले नाहीत. त्या जलीलने महाविकास आघाडी सत्तेत असताना खुली ऑफर दिली होती, आम्हाला बी टीम म्हणता, चला आम्ही तुमच्यात येतो, घ्या आम्हाला महाविकास आघाडीत. तुम्ही घेतलं नाही घेतलं. प्रकाश आंबेडकर गेले 8-10 महिने प्रतीक्षा करतायत कधी एकदा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. तुम्ही त्यांना बरोबर घ्यायला तयार नाही. मग त्यांनी काय करायचं? अज्ञातवासात जायचं. पण ते निवडणूक लढवायला लागले की ते भाजपला मदत करतात. मग प्रकाश आंबेडकर असोत, राज ठाकरे असोत किंवा OIC असोत, हे पण उलटं म्हणू शकतात की तुम्ही भाजपला मदत करता. तुम्ही या लोकांना आघाडीत सुद्धा घेत नाही. याचा अर्थ असा होतो की भाजपला मतविभागणीतून अधिकाधिक उमेदवार निवडून आणायला राष्ट्रवादी काँग्रेस मदत करते असं म्हटलं तर वावगं काय होईल? रोहित पवार, तुमचा जन्म झाला होता की नाही माहीत नाही मला, असेलही कदाचित. पाळण्यामध्ये हाताचा अंगठा चोखत असाल, पायाचा अंगठा चोखत असाल, त्यावेळेला महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन झाला आणि त्यामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार. त्याचा फायदा घेऊन शिवसेना आणि भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळू शकेल अशी रणनीती आखून प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना गळ घातली आणि 6 महिने आधीच महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करून घेतली. नारायण राणे अवघे 8 महिने मुख्यमंत्री होते. त्यावेळेला काँग्रेसचे 2 तुकडे करून मतविभागणी करणारे कोण होते? तुमचे लाडके आजोबा होते, शरद पवार होते.
मग त्यावेळेला भाजपला मदत कोण करत होता? शरद पवार करत होते. किंबहुना भाजपला मदत करावी, अधिकाधिक आमदार काय ते खासदार निवडून आणण्यासाठी, यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, काँग्रेसच्या मतांचं विभाजन केलं आणि त्यांचे लाडके पुरोगामी बुद्धिमंत तरुण जाणते नेते रोहित पवार म्हणतात की मनसे भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवतोय. मला ह्याची गंमत वाटते की ते तुमच्याबरोबर नाहीत, सोडून द्या. OIC असतील, प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, विसरून जा त्यांना. तुमच्याबरोबर जे आहेत म्हणजे उबाठा शिवसेना असेल, पटोलेंची काँग्रेस असेल, तुमची उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमचा दोघांचा तर जीव अर्धा झालेला आहे उबाठा आणि राष्ट्रवादीचा, तरीही जागा वाटपातला अट्टाहास संपतोय का? मोदींचा किंवा भाजपचा पराभव करायचा तर मतविभागणी टाळणं हे मूळ उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने शक्य तितक्या तडजोडी करणं अपरिहार्य असतं. तरी देखील जागा सोडायला कोणी तयार नाही. उद्धव ठाकरेंना आपले होते ते 18 अधिक 2 किंवा 4 म्हणजे कमीत कमी 22 लोकसभेच्या जागा पाहिजेत, तेवढ्या त्यांना द्यायच्या. तर उरल्या 26 जागा, त्यामध्ये काँग्रेस आणि उरलेली राष्ट्रवादी यांनी भागवायचं कसं? आधी त्याची फिकीर करा. आपसात एकमेकांचे 3 पक्षांचे कोणी बंडखोर होणार नाहीत एवढी जरी तयारी पुढच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी करू शकली तरी खूप झालं. पण आपल्या आघाडीत काय चाललं आहे, आपल्या पक्षात काय चाललं आहे याचा थांगपत्ता नसतो. शरद पवार असोत की त्यांचा लाडका नातू असो, त्यांना आपल्या पक्षात काय चाललं आहे माहिती नसतं, पण बाकी भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललं आहे, त्यांच्या पक्षामध्ये काय ती नाराजी कशी आहे हे पूर्ण माहिती असतं. तुम्हाला योग्य गोष्ट योग्य वेळेला माहिती असती तर अजितदादा 40 आमदार घेऊन गेले नसते, त्यांना वेळच्या वेळी रोखता आलं असतं. रोहित पवार डोळ्यात मुळूमुळू येऊन अश्रू काढून आणि हातपाय पोरासारखे आदळापट करत आजोबांसमोर रडले असते तर अजितदादांना रोखता आलं असतं. पण ते नाही झालं म्हणून तुमचा पक्ष फुटला. आणि तुम्हाला अजूनही चिंता काय की भाजपचे आमदार किती नाराज आहेत. अरे बाबा, 4 वर्ष होऊन गेली, 105 आमदारापैकी एकही आमदार डगमगला फुटला नाही. पण 2.5 वर्ष मंत्रिपदं भोगलेले आणि फक्त 1 वर्ष सत्तेपासून दूर बसायची वेळ आलेले राष्ट्रवादीचे 40 आमदार आणि 9 मंत्री हे तुम्हाला तुमच्या जाणत्या नेत्याला टांग मारून भाजपकडे गेलेले आहेत. तेव्हा चिंताच करायची असेल तर आपल्या पक्षात काय चाललं आहे याची चिंता करा. नाही तर उरला सुरला जो राष्ट्रवादी पक्ष आहे ना तो पण भुरकन उडून जाईल आणि तुम्हाला पत्ता लागणार नाही. दया येते मित्रांनो, अशा लोकांची दया येते की हे कुठून काढलं की मनसेने जागा लढवली नाही तर मनसेची मतं तुमच्याकडे येतील, बिलकुल येणार नाहीत. कारण मनसे हा शिवसेनेपासून बाजूला झालेला घटक पक्ष आहे, त्याची मतं शरद पवारवादी बिलकुल नाहीत. अगदी कितीही उद्धव ठाकरे यांचा राग असला, यांचा द्वेष असला किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी पटत नसलं तरी मनसेने निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तरी 10% मतं पण राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडे वळण्याची बिलकुल शक्यता नाही. अगदी 2019मध्ये उघडपणे तुम्हाला मतं द्यावीत, भाजप विरोधी मतं द्यावीत असा प्रचार राज ठाकरे यांनी केला नव्हता. पण त्यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता तरीही 10 मोठ्या दणदणीत सभा भाजपच्या विरोधासाठी घेतल्या राज ठाकरेंनी. त्याचा फायदा काय उठवू शकलात तुम्ही? रोहितदादा, तुमच्या आजोबांना राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नव्हते, त्याचा काही फायदा उठवणं शक्य झालं का? नाही. कारण तुमच्या आजोबांनी इतकं काही बदनामीचा आणि नाकर्तेपणाचा बोजा
पुढच्या आणि तिसऱ्या पिढीवर चढवून ठेवला आहे की बाकी कोणी भाजपसुद्धा निवडणुकीत उतरला नाही तर लोक अपक्षाला निवडून देतील पण राष्ट्रवादीला मोठं यश देणार नाहीत. हे गेल्या 25 वर्षात वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्या मनसेमुळे भाजपला मदत होते ही कल्पना खोटी आहे. जितके पवारसाहेब आणि जितक्या सुप्रियाताई तावाने बोलणार आहेत आणि तुमच्यासारखे उडाणटप्पू त्यावर उड्या मारणार आहेत तेवढी भाजपला अधिक मदत होत असते. तुम्ही ज्या पक्षाबरोबर जाल त्या पक्षाची नासाडी होते हा गेल्या 30-35 वर्षातला इतिहास आहे. मनसे तुमच्यापासून दूर राहिला म्हणूनही आजही टिकू नये. 2014 असो 2019 असो दोन्ही वरच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये फारसं यश मिळालं नाही तरी तो पक्ष टिकू नये अजून. तुमच्या पक्षाची वाताहत बघा. अगदी आजोबा पावसात भिजले, अँग्री ओल्ड मॅन असली चमचेगिरी माध्यमातून करून घेतली तरी तिकडंबाजी केलेलं सरकार पण चालवता आलं नाही. याचं कारण सरळ आहे की उचापतखोरी दुसऱ्याचं नुकसान हा तुमचा स्वभाव आहे आणि म्हणून तुम्हाला वाटतं की इतर सगळे पक्ष मतं फोडतात, आमदार फोडतात. तुमची हयात गेली आमदार फोडणं, मतं फोडणं. मनसेला घाबरलेत आता. काही दिवसापूर्वी हेच राष्ट्रवादीवाले त्या चंद्रशेखर रावच्या BRS पक्षाला घाबरलेले होते. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं तसं घाबरलेला आधीपासून ओरडाआरडा सुरू करतो. आता थोडे दिवस थांबा लगेच EVM बद्दल सुरू होईल. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की रोहितदादा पवार यांनी महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी ही आगामी निवडणुकीत कशी धुळीला मिळणार आहे त्याची मीमांसा करून टाकलेली आहे. आणि ती मीमांसा अशी आहे की आघाडीत सहभागी झालेल्या पक्षांनी कमीत कमी जागांसाठी आग्रह धरायचा आणि कुठल्याही परिस्थितीत आपसातल्या मतांची विभागणी होऊ न देता आघाडी म्हणून अधिकाधिक जागा जिंकायच्या. हे जे आवश्यक गोष्ट असते तिचा महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीमध्ये मागमूस नाही आहे. मनसे OIC किंवा तुमचं प्रकाश आंबेडकर हे उभे राहिले म्हणून महाविकास आघाडीचं नुकसान होणार नाही. पण तुमच्यातच जागांचा हव्यास सुटला नाही तर मग ज्यांना मिळेल त्यांना जागा मिळेल आघाडी म्हणून, नाही त्यांना तुमचेच लाडके आजोबा बंडखोरी करायला फूस देतील आणि ते जी मतं फोडतील त्यातूनच तुमच्या महाविकास आघाडीचे अधिकाधिक उमेदवार पराभूत होतील. जो प्रयोग शरद पवारांनी 1995 विलासराव देशमुखांच्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा करून दाखवला. कवेकर पाटलांना जनता दलात पाठवून त्याचे त्यांनी अनेक प्रयोग कोणतरी यशस्वी केलेत आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली तर नवल नाही. पण मुद्दा असा आहे की रोहित पवारनी जी भीती व्यक्त केली आहे ती मनसेविषयी नाही तर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होऊ शकत नाही आहे त्याची भाजपला फार मोठी मदत होणार आहे. या भीतीचं वेगळं शब्दांकन म्हणून मनसेकडे बोट दाखवत आहेत रोहित पवार. पण त्यांचा रोख मनसेकडे नाही आहे, तो रोख महाविकास आघाडीमधल्या 3 मित्र पक्षांसाठी आहे की अकारण जागांचे आग्रह धरून मतविभागणीला खतपाणी मिळेल असं काही करू नका हेच रोहित पवारांना सांगायचं आहे. अन्यथा मनसे उमेदवार उभे करणार म्हणून उरली सुरलीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण मनसेची तेवढी ताकद नाही. तो पक्ष गेल्या 10 वर्षाच्या उटपटांग राजकारणातून परत एकदा आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे
आणि सिरियसली करतो आहे. तो उभं राहिल्यामुळे महाविकास आघाडी राष्ट्रवादीचं नुकसान बिलकुल होणार नाही. हां, पण ज्या प्रामाणिकपणे प्रयत्न राज ठाकरे करत आहेत त्यातून भविष्यात हा पक्ष वाढेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण त्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू अशी आहे की जवळजवळ 17-18 वर्ष उलटल्यानंतरसुद्धा राज ठाकरे कुठच्याही आघाडीत युतीत जायला तयार नाहीत. ते आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा अर्थ रोहित पवारांना अनेक जन्म घेतले तरी कळणार नाही एवढं निश्चित. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.